नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बोला बजरंग बली की जय. आज शनिवार 4 मे 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. आज चैत्र कृष्ण एकादशी आहे. आज वरुथिनी एकादशी सुद्धा आहे. आज पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा त्याज्य दिवस आहे. त्याचबरोबर आज बघा गोरक्षनाथ यात्रा 32 शिराळ्याला आमच्या गावाला गोरक्षनाथ यात्रा आहे. अवश्य या गोरक्षनाथाचं दर्शन घ्या. आज भुदरगड येथेही ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह चालू. चला पाहूया आजचं राशी भविष्य आणि शुभाशुभ मुहूर्त आणि सिद्धी वेळ आहे सकाळी 7:43 ते 9:25 पर्यंत. दुपारी 2:12 ते 3:48 लाभदायी वेळ. दुपारी 3:48 ते 5:25 अमृत वेळ. राहू काळ दरम्यान येतो सकाळी 10:30 ते 12. राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही. चला पाहूया कोणत्या राशीचे लोक ठरणार आहेत भाग्यशाली आजच्या राशी भविष्याच्या माध्यमातून. जवळचा प्रवास तुमच्याकडे आज घडू शकतो. हातातील कामाला गती येऊ शकते. मानसिक चंचलता जाणवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ लाभणार. मनाची संवेदनशीलता आज दाखवाल. दुसरी वृषभ रास कौटुंबिक जिव्हाळा वाढणार. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास थोडा जाणवेल. योग व्यायामाला सुरुवात करावी लागेल. योग्य संधीची वाट पाहावी लागेल. तुम्हाला चांगली संधी मिळू शकते आणि मानसिक स्थैर्य मात्र तोपर्यंत जपावं लागेल. तिसरी मिथुन रास आहे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचाराचे कौतुक करा. मनातील निराशा दूर सारा. चुकीच्या विचारांना मनात थारा देऊ नका. तुमची कामं सगळी चांगली होत आहेत. त्याचा अजून आध्यात्मिक मार्ग तुम्ही स्वीकारा. त्यासाठी योग तुम्ही गेले दरबारात अवश्य या. चौथी कर्क रास आहे. जोडीदाराची प्राप्ती वाढू शकते. मुलांच्या कारवायावर लक्ष ठेवावे लागेल. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे आणि चोरांपासून थोडं सावधान राहावं लागेल. पाचवी सिंह रास कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा लागेल. मनातून तिरस्कार काढून टाका. व्यापारात प्रगती करता येईल. कोणाविषयी तिरस्कार सहावी कन्या रास भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावे लागतील. व्यापारात काम करत असताना काळजी घ्यावी लागेल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या हितशत्रूवर विजय तुम्हाला मिळवता येऊ शकतो आजचा दिवस. सातवी तुळ रास आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. मौल्यवान वस्तू जपून वापरा. हितशत्रूचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी लागेल. घरात नित्य उपासना वाढावी लागेल. आठवी वृश्चिक रास उष्णतेचे त्रास संभवत आहेत. अडीअडचणीतून मार्ग काढावा लागतो. उगाच कुणाशी शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासारा विचार करण्यावर भर द्या. महत्वाकांक्षा वाढीस लागू शकते. नववी धनुरास सामाजिक बांधिलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागावे लागेल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारिवारिक कामात लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराला लाडीक हट्ट पुरवावे लागेल. म्हणजे प्रेमातून हट्ट पुरवावे लागेल. 10वी मकर रास कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वतःमध्ये करावे लागतील आणि भविष्य काळातल्या प्रगतीसाठी योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये यावे लागेल. 11 कुंभ रास मनातील विचारांना आवर घालावी लागेल.
बौद्धिक दिमाग तुमचं जे आहे बौद्धिक कौशल्य तुम्हाला दाखवावे लागेल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग तुमचा आज होऊ शकतो. हजरजबाबीपणे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल आणि योग्य तर्क आज तुम्हाला बांधून तुमच्या आयुष्याच्या कल्याणाचा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. 12वी मीन रास, बढतीसाठी प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. त्याचबरोबर आध्यात्मिक योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये यावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. कलेसाठी वेळ काढावा लागेल. सर्वांसही हसून खेळून वागावे लागेल. धन्यवाद. शुभम.